गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्य कास्तकार, आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी इथं विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। या केंद्राच्या उभारणीसाठी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात याबाबत बैठक झाली। यावेळी आमदार नरोटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी मोठी क्षमता असून उपलब्ध जलसंपत्तीचा प्रभावी वापर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची जोड देणं आवश्यक असल्याचं मंत्री राणे यांनी सांगितलं। स्थानिक मच्छीमार आणि युवकांना आधुनिक मत्स्यपालनाचं प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी प्रस्तावित केंद्राचं काम वेगानं मार्गी लावावं, त्यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देशही त्यांनी दिले।